धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला 7 गुरुवार 9 गुरुवार 11 गुरुवार हे खूप जण करत असतात. फक्त गुरुवार करणं म्हणजे फक्त उपास करायचा का? उपास केला म्हणजे झालं असं नाहीये. गुरुवार आपण जेव्हा करतो त्या गुरुवारामध्ये काय अनुभव आपल्याला येत असतात. 7 गुरुवार 9 गुरुवार कोण करू शकतं, कधीपासून सुरुवात करायची, कोणाकोणाच्या त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज होत असेल, दारू होत असेल, त्यांनी कसं करायचं, आणि हे गुरुवार महिलांनी केलेच चालेल का, पुरुषांनी केलेच चालेल का, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. त्या युक्तीप्रमाणे अधिक मासामध्ये एकदा तरी गाणगापूरमध्ये जाऊन गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे. खूप पुण्य आहे, अधिक अधिक फलम. मग खूप जणांचे प्रश्न होते की 7 गुरुवार 9 गुरुवार 11 गुरुवार 51 गुरुवार खूप जण करतात आणि खूप जणांचे कामं झालेले. मुळामध्ये गुरुवारचा उपवास महिलांनी करू नये हे लक्षात घ्या. मी जे काही बोलतोय ते लक्षात ठेवा. जे आतापर्यंत करत असेल महिलांनी गुरुवारचे उपवास करायचे नाही. खूप जण म्हणणार मग आम्ही शिर्डीचे साईबाबांचे करतो, मग श्री स्वामी समर्थ महाराजांचे करतो. महिलांनी गुरुवारचे उपवास करू नये. सलग प्रत्येक आठवड्यात करत असाल सलग, कारण की ज्या महिलांचं लग्न झालेलं असेल आणि ते जर गुरुवार करत असेल त्यांच्या घरामध्ये वादविवाद भांडणं 100% होत असणार जे गुरुवार करत असणार ते. म्हणून महिलांनी गुरुवार नाही करायचे. तुम्हाला संकल्पित करायचे असेल 7 गुरुवार 9 गुरुवार 11 हे संकल्पित ठीक आहे. हे संकल्पित सोडून असे कंटिन्यू गुरुवार करायचे नाही महिलांनी. तुम्ही त्याच्याऐवजी मंगळवार किंवा शुक्रवारचं कुलदेवतेचे जे उपास असेल ते उपास तुम्ही करू शकता. आता हे उपास कोणी करायचे? उपास करणं महत्वाचं आहे का? खूप जणांना बीपी शुगर डायबिटीज ह्या सगळ्या गोष्टी असतात, आजारपण असेल. उपास तुम्हाला जमला तो उपास करावा, नाही केला तरी चालतं, काही हरकत नाही. त्या दिवशी काय करायचं, गुरुवार तुम्ही कधीपासून करू शकता. आज अधिक महिन्याचा गुरुवार आहे, आजपासून पण तुम्ही गुरुवार सुरू करू शकता. उपास केला चालेल, नाही केला तरी हरकत नाही. मग काय करायचं, गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये फोटो असेल, मूर्ती असेल महाराजांची, मूर्तीला अभिषेक करायचा, श्री सुक्त पुरुष सुक्त. फोटोला पण दूध पाणी पंचामृतने अभिषेक करायचा. अभिषेक करता नाही आला श्री स्वामी समर्थ म्हणून फोटोपूजन करायचं. नंतर स्वामी चरित्र वाचायचं प्रत्येक गुरुवारी. संकल्प करायचा सगळ्या हातामध्ये. पहिले हातामध्ये पाणी घ्या, गंध अक्षता फुल घ्या, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या आणि तुमची मनोकामना म्हणायची. तुमची जी मनोकामना असेल ती. तुम्ही 7 गुरुवार करा, 11 करा, 21 करा, 51 करा, 108 करा, काही हरकत नाही. पण उपवास फक्त उपवास केलं नाही, त्याच्याऐवजी तुम्हाला मग काय करायचं, हे संकल्प केल्यानंतर स्वामी चरित्र वाचायचं 21 अध्याय. ते कोणत्याही प्रकाशनाचं वाचा, काही हरकत नाही. स्वामी चरित्र वाचायचं दिवसभरात गुरुवारी सकाळपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही ही सेवा करू शकता. स्वामी चरित्र त्याच्यासोबत 7 अध्याय संक्षिप्त गुरुचरित्र 7 अध्याय वाचायचं आणि 11 माळी जप करायचे. ह्या 3 सेवा जो व्यक्ती गुरुवारचं व्रत करतोय त्यांनी ह्या 3 सेवा मनापासून कराव्या. उपवास केला नाही तरी चालतो, काही हरकत नाही. 11 माळी जप, संक्षिप्त गुरुचरित्र 7 अध्याय आणि 21 अध्याय स्वामी चरित्र. संक्षिप्त गुरुचरित्र नसलं स्वामी चरित्र 21 अध्याय, 11 माळी जप, ह्या 2 गोष्टी करायच्या. हे केल्यानंतर रात्रीच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस महाराजांना वरण भात भाजी पोळी हा नैवेद्य दाखवायचा. आरती करायची महाराजांची कोणतीही अक्कलकोट प्रणितची करा किंवा केंद्राची आरती, कोणतीही आरती असेल महाराजांची आरती करायची, दत्त महाराजांची आरती करायची. आणि आरती केल्यानंतर आपला उपास असेल तो उपास सोडावा. अशा पद्धतीने आपण 7 गुरुवार 9 गुरुवार 11 गुरुवार आपण करू शकतो. साधं आणि सोपं. जास्त हे नाही की असंच पाहिजे पिवळे गुरुवार, असं काहीच नाही. काय होतं याच्यामध्ये, आपण सेवा राहती बाजूला, सेवा करतच नाही कोणी, नुसतं उपवास करता दिवसभर, काही नाही खाता पिता. असं सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, असं काही करू नका. तुमच्या घरामध्ये तुमची आई असेल, बहीण असेल, कोणी असा उपवास करत असेल
त्यांना म्हणा उपासना करता त्यांना सेवा करायला लावा. कारण की काय होतं, सेवाच नाही करत, नुसतं उपास करता. तसं करू नका. मी स्वतः 11 गुरुवार केलेले आहे, पण त्याचे प्रॉपर आपलं स्वामीचरित्र 11 गुरुवारी प्रॉपर 11 वेळेस 11 गुरुवारी स्वामीचरित्र झालं, संक्षिप्त गुरुचरित्र झालं. महिलांनी जे संख्यात्मक करायचं 9, 11 जे 7 जेवढे जमेल तेवढे करा, पण कंटिन्यू गुरुवार ठेवू नका. हे लक्षात ठेवा. जे करत असेल ते बंद करा. त्याच्याऐवजी मंगळवार किंवा शुक्रवार तुम्ही सुरू करू शकता. परत हे केल्यानंतर आपल्याला काय गोष्टीचा लाभ होतो हे बघा. स्वामीचरित्र जो व्यक्ती वाचतो त्या व्यक्तीला आयु, आरोग्य, ऐश्वर, आपल्या सगळ्या मनातील मनोकामना पूर्ण होतात. जो व्यक्ती पूर्ण स्वामीचरित्र वाचतो, पूर्ण 1-1.5 तास लागतात. गुरुवारच्या दिवशी जर पूर्ण स्वामीचरित्र वाचलं त्याचं फळ किती, खूप मोठं फळ आहे. परत 11 माळी जप, 11 माळी जप आपल्याला करायचं. दिवसभरामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त नामस्मरण करायचंय, दिवसभर मौनव्रत राहायचंय, दिवसभर शांत राहायचंय. हे जसं तुमचा पहिला गुरुवार होईल, पहिल्या गुरुवारी तुम्हाला जास्त काही अनुभव येणार नाही, दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला जास्त हे वाटणार नाही काही, पण तिसऱ्या गुरुवारपासून हळूहळू तुमचे जे काम आहे ते मार्ग लागतील, हळूहळू मार्ग लागतील. चौथ्या गुरुवारी हळूहळू, चौथा गुरुवार, 5वा गुरुवार, 6वा गुरुवार मन शांती भेटेल. कसं असतं, आजकाल आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. आपण फक्त मुखातून काढायची गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. फक्त काय करायचं, जे मन समाधान आपल्याला भेटत नाही. ह्या हळूहळू केल्यानंतर 9वा गुरुवार, 10वा गुरुवार, 11वा गुरुवार झाल्यानंतर आपली जी मनोकामना आहे ती पूर्ण होते. आपल्याला मध्ये मध्ये दृष्टांत कोणते भेटतात, सगळ्यात पहिले आपल्याला महाराजांची ओढ लागते. महाराजांची ओढ काय होतं, आपण महाराजांचं नामस्मरणच नाही करत. ओढ जी असते ना, जे नवीन सेवेकरी असतात, जे नवीन महाराजांकडे आलेले असतात बघा, त्यांना खूप ओढ असते महाराजांची. त्यांना चालता, बसता, उठता फक्त श्री स्वामी समर्थ हे दिसत असतं. आणि जसं आपण जुने होऊ, जसं आपल्याला हे होईल, आपलं काम झालं, हे झालं, तसं आपण महाराजांपासून दूर जातो. पण ह्या 9 गुरुवारमध्ये आपण महाराजांच्या अजून जवळ जातो, महाराजांना अजून आपण कळून घेतो. आणि काही गोष्टी असतात त्या आपण महाराजांशी बोलल्या पाहिजे. स्वामीचरित्रामध्ये जसं महाराजांशी फक्त नामस्मरण जर केलं तरी पण खूप आहे. मग आपल्याला त्याच्यामधले मनातील काही गोष्टी असेल, मन स्थिर राहणं, मनामध्ये महाराजांचं स्वामीचरित्राचं जास्त आठवण येणं, स्वामीचरित्र वाचायला वाटणं, महाराजांचा फोटो दिसणं, महाराजांबद्दल माहिती जास्त भेटणं, महाराजांचा स्वप्नामध्ये दृष्टांत दिसणं, हे अनुभव आपल्याला चालू होता. महाराजांचं रात्री स्वप्नामध्ये दिसणं. आता मला 11 गुरुवार जेव्हा मी केले होते त्याच्यामध्ये मला सगळ्यात पहिले मी कोणत्या गोष्टीसाठी केले नव्हते, हे पाहिजे ते पाहिजे नाही, मला महाराज तुम्ही पाहिजे, मला दृष्टांत पाहिजे किंवा महाराजांचा मला काही अनुभव पाहिजे, त्यासाठी मी केले होते. प्रॉपर स्वामीचरित्र वाचून 11 माळी जप असेल, संक्षिप्त गुरुचरित्र असेल, ह्या 3 गोष्टी तुम्ही करा. दिवसभरात कधी करा. महाराजांचं मला या काळामध्ये महाराजांचे खूप मोठे जे सेवेकरी आहे, ज्यांचे 12 कोटी 13 कोटी जप झाला, ते व्यक्तीचा सहवास लाभला, गुरूंचा सहवास लाभला. खूप महाराजांबद्दल सांगणारे व्यक्ती भेटले, दत्त महाराजांबद्दल सांगणारे, फोनवर मला दत्त महाराजांबद्दल सांगणारे व्यक्ती भेटले. या काळामध्ये खूप नवीन गोष्टी कळल्या की आपण महाराजांपासून दूर आहे. आपण कसं होतं, ते यंत्र तंत्र याच्या नादी लागा, त्याच्या नादी लागा, हा बाबा तो बाबा, ह्या यांच्या नादी लागून आपण सगळं येऊन जातो. युट्यूबवर याच्यावर आपण बघत असतो, हे गोष्ट घ्या, ते घ्या, सगळं घ्याच, फक्त सेवा करा हे कोणी सांगणार नाही तुम्हाला. त्या सेवामध्ये ह्या गोष्टीपासून आपण थोडं लांब जायला पाहिजे. आपण नामस्मरण जास्त करायला पाहिजे. जेव्हा आपण नामस्मरण करतो ना, आपल्याला महाराज कुठून ना कुठून दिसत असतात, कुठून ना कुठून. तर नामस्मरणाचं ह्या 9 गुरुवारमध्ये पण माझा एक अनुभव, त्यामध्ये शेगावला जाणं झालं होतं. तेव्हा शेगावपासून तर छत्रपती संभाजीनगरपर्यंत मी माझ्या हातामध्ये जप घेऊन फक्त मी जप करायचो, कोणाशीच बोललो नाही. कंटिन्यू जप करत त्या जप करता काय झालं, लोक आपल्याकडे तोंडाकडे बघत होते. जप मला छोटी होती, माझ्याकडे लोक तोंडाकडे बघायचे. आपण काहीच नाही बोललो, मी कोणालाच काही नाही बोललो. कोणाला काही न बोलता मी कंटिन्यू जप करत राहिलो. जप करता मन शांत झालं. आपली जी लाज लज्जा असते ना ती सगळी संपली. मग कोणी माझ्याकडे बघतं काय न बघत काय वाटत नाही.
मी काही काळ बसमध्ये उभा राहून आलो, मला काही त्रास झाला नाही. तर एक प्रकारचं आहे ना, कंटिन्यू जप जर केला, हातामध्ये जप ठेवला कंटिन्यू, तर आपल्याला कसल्याही प्रकारचे चिंता भीती राहत नाही, आपलं मन त्याच्यामध्ये असतं. ते कंटिन्यू करत असल्याने काय होतं, ह्या 4-5 तासामध्ये एवढा जप झाला, जेवढा जप झाला ना, मन शांत झालं. म्हणजे आपल्याला काहीच नाही, ह्या संसारातून प्रपंचातून आपण बाहेर जायला पाहिजे असं वाटतं ते. म्हणून ह्या 9 गुरुवारी तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करावं. जेवढं आपल्याला 24 तास भेटता, गुरुवारी सकाळीच उठायचं, नामस्मरण करायला बसायचं. हे 9 गुरुवार 11 गुरुवार तुम्ही 9 गुरुवार 11 गुरुवार जेवढं नामस्मरण करणार, आपल्या गुरुमंत्राचा जप करा, आपल्या गुरूंचा जप करा. देहधारी व्यक्तीकडून गुरुमंत्र घेतला नसेल तर गुरुमंत्र घ्या. त्याच्यासोबत तुम्ही हे 9 गुरुवार 11 गुरुवार हे कोणी करू शकतं, पुरुष असेल कोणीही करू शकतं, काही हरकत नाहीये. संकल्प करून करायचं, जास्त ताण नाही घ्यायचा. नामस्मरण करणं महत्वाचं आहे या 9 गुरुवार 11 गुरुवारमध्ये. आणि तुमचं जे इच्छित फळ आहे ना, ते 100% तुम्हाला भेटतं. मनापासून फक्त सेवा करायला पाहिजे. आता या गुरुवारमध्ये खूप जण म्हणणार त्यांच्या घरी नॉन व्हेज होत असेल, दारू होत असेल, त्यांना घरच्यांना काय करायचं करू द्या, तुम्ही ताण नका घेऊ. तसं ते महाराजांना सांगायचं. तुमच्या काही गोष्टी ज्या असेल त्या फक्त महाराजांना सांगायच्या, दुसऱ्या कोणालाही सांगायच्या नाही. एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ही सेवा आपण सुरू करायची. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.